निर्वाण म्हणजेच काय हे स्पष्ट करून सांगावे अशी प्रार्थना केली. भिक्खूंच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन सारिपुत्र उतरला. भिक्खूंनो, हे जाणून घ्यावे की लोभ वाईट आहे, क्रोध वाईट आहे. लोभापासून मुक्त व्हायचे असेल तर, क्रोधापासून मुक्त व्हायचे असेल तर मध्यम मार्ग स्वीकारावा. हा मध्यम मार्ग दृष्टी देणारा आहे, ज्ञान देणारा आहे. हा मार्ग शांतीचा मार्ग आहे. हा मार्ग अंतर्दृष्टी देणारा मार्ग आहे. हा मार्ग बोधी देणारा मार्ग आहे. हा मार्ग निर्वाण पद नेणारा मार्ग आहे. हा मध्यम मार्ग म्हणजे काय? हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्गाव्यतिरिक्त काहीही नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी यांचा मार्ग म्हणजेच अष्टांगिक मार्ग होय. भिक्खू हो, हाच मध्यम मार्ग होय. होय मान्यवरांनो, क्रोध वाईट आहे, द्वेष वाईट आहे, ईर्ष्या वाईट आहे, मस्कर वाईट आहे, कृपणात वाईट आहे, लोभ वाईट आहे, ढोंगीपण वाईट आहे, छलकपट वाईट आहे, उद्धटपणा वाईट आहे, मोह वाईट आहे आणि प्रमाद वाईट आहे. मोह तथा प्रमादच्या विनाशासाठी मध्यम मार्ग आहे. हा मार्ग आम्हाला दृष्टी देतो, ज्ञान देतो. हा मार्ग आम्हाला शांती देतो, अंतर्दृष्टी देतो. हा मार्ग आम्हाला बोधी आणि निर्वाण पद देतो. निर्वाण म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाशिवाय दुसरे काहीही नाही.